श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचे आपल्या स्वामी भक्ती विथ पूजा या यूट्यूब चॅनलवरती. तर आजचा दिवस तुम्हा सगळ्यांना आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करो स्वामी महाराज. तर बघा, आज जी सेवा मी तुम्हाला सांगणार आहे त्या सेवेमुळे आपल्या घरातील आर्थिक अडचणी आणि घरातील कटकटी, नवरा बायकोतील वाद, नोकरीतील अडचणी किंवा घरात सारखं आजारपण असतंय, सतत कोणी ना कोणी आजारी असतंय, किंवा खूप मोठं कर्ज झालं आहे आणि कर्ज म्हणजे एवढं झालं आहे की आता मरणाशिवाय काही पर्यायच नाही आहे, खूप जास्त आर्थिक अडचण चालली आहे. तर त्यासाठी आज मी तुम्हाला जी सेवा सांगणार आहे ती करायची आहे. कारण आज मी तुम्हाला भगवान व्यंकटेश्वराची सेवा सांगणार आहे. ही सेवा अत्यंत उच्च कोटीची सेवा मानली जाते. कारण ही सेवा करणाऱ्याच्या प्रत्येक आर्थिक अडचणी म्हणजे तुम्हाला पैशाची काय अडचण असेल, नोकरीतील काय अडचण असेल तर ते पूर्ण होते म्हणजे होतेच. फक्त ही सेवा मनापासून आणि श्रद्धेने करायची असते. आणि ही सेवा ज्या वेळेला तुम्ही करत असताल त्यावेळेला भगवान विष्णू, भगवान व्यंकटेश्वर तुम्हाला कुठल्या ना कुठल्या रूपात दर्शन देतात, म्हणजे देतात. स्वप्नात असो किंवा असं म्हणजे काही ना काहीतरी संकेत मिळतो तुम्हाला, की जाणीव होते की विष्णुदेवाने तुम्हाला दर्शन दिलं आहे, असे तुम्हाला दर्शन देतात आणि तुमच्या मनातील इच्छा पूर्ण करतात. तर बघा, सेवा काय करायची आहे. तर बघा, तुम्हाला रोज व्यंकटेश्वराचं स्तोत्र, व्यंकटेश्वर स्तोत्र एक मंडल करायचे आहे. आता तुम्ही म्हणसाल एक मंडल म्हणजे काय? तर एक मंडल म्हणजे 21 वेळा म्हणायचं आहे. 21 वेळा व्यंकटेश स्तोत्राचं पठण तुम्हाला करायचं आहे. 21 वेळा 21 दिवस. ही सेवा जी आहे ती तुम्हाला 21 दिवसाची करायची आहे. तर बघा, ही सेवा करायची केव्हा? तर 21 दिवस तुम्ही म्हणजे जेव्हा तुम्हाला चालू करायचं, तुम्ही कुठलाही वार घेऊ शकता. बुधवार घेऊ शकता, गुरुवार किंवा शुक्रवार घेऊ शकतात. तुम्हाला जो दिवशी तुम्हाला असं वाटेल की आजपासून आपण ही सेवा चालू करायला पाहिजे, त्या दिवशीपासून तुम्ही ही सेवा चालू करू शकतात. तर तुम्हाला ही सेवा जर बुधवारी करायची आहे तर बघा, बुधवारी काय करायचं आहे तुम्हाला? बुधवारी रात्री 12 वाजता ही सेवा चालू करायची आहे. म्हणजे असं वार तुमच्या मनाने जर तुम्हाला बुधवारी, गुरुवारी, शुक्रवारी केव्हाही करू शकतात, पण ही सेवा फक्त मध्यरात्री 12 वाजताच करायची आहे. आणि ह्या सेवेचा खूप जणांना खूप चांगला अनुभव आलेला आहे. अनुभवातून ही सेवा खूप चांगली सांगितली आहे सगळ्यांनी, की सगळ्यांच्या आर्थिक अडचणी दूर झालेल्या आहे. त्यामुळे ही सेवा तुम्ही एकदा नक्की करा, जेणेकरून तुम्हाला भगवान विष्णू दर्शन देतील, तुमची इच्छा पूर्ण होतील आणि तुमच्या आर्थिक अडचणी सुटतील. तर माहिती का काय करायचं आहे? बुधवारी तुम्हाला रात्री म्हणजे 11 11:30लाच तुम्हाला अंघोळ वगैरे करायची आहे, स्नान करून घ्यायचं आहे, स्वच्छ कपडे घालायचे आहे. म्हणजे तुम्हाला निळ्या कलरचे जर तुमच्याकडे कपडे असेल, स्त्री पुरुष मुली मुलं, तुमच्याकडे ज्या निळ्या कलरची साडी किंवा निळ्या कलरचा शर्ट असेल, ड्रेस असेल निळ्या कलरचा, तो तुम्हाला घालायचा आहे. आणि बसण्यासाठी निळ्या कलरची चटई घ्यायची आहे आणि पूर्वीकडे तोंड करून तुम्हाला पूजा करायला बसायचं आहे. बरोबर रात्री करेक्ट 12 वाजता तुम्हाला बसायचं आहे. तुमच्याकडे जर विष्णुदेवांचा फोटो असेल तर तो फोटो समोर एका पाटावर ठेवायचा आणि तुम्ही स्वामींचं वगैरे दर्शन घेऊन तुम्ही ही सेवा चालू करू शकतात. स्वामींना म्हणजे देवा वगैरे लावायचा तिथं मंदिरामध्ये केली तरीही चालेल किंवा वेगळी पूजा मांडली तरीही चालेल 21 दिवसासाठी. तर तुम्हाला दिवा वगैरे लावून घ्यायचा आहे. पाटावर चटई घ्यायची आहे, निळ्या कलरची चटईवर बसायचं आहे पूर्वेकडे तोंड करून. तिथे एक पाट ठेवायचा आहे. पाटावरती तुम्हाला एक कपडा टाकायचा, फोटो असेल विष्णुदेवाचा तर तो फोटो ठेवायचा आहे आणि दिवा वगैरे लावून घ्या, अगरबत्ती धूप वगैरे ओवाळून घ्या. आणि तुमच्याकडे जर हे व्यंकटेश स्तोत्र संस्कृतमध्ये असेल तर तुम्ही संस्कृतमध्ये वाचू शकता किंवा तुमच्याकडे जर मराठीमध्ये असेल तर मराठीमध्ये वाचू शकता. तुम्हाला जे योग्य वाटेल ते, म्हणजे तुमच्याकडनं जे सोपं जाईल तुम्हाला वाचायला, त्यामध्ये तुम्ही हे वाचू शकता. ही सेवा करेक्ट 12 वाजता चालू करायची आहे. 1 मिनटंही मागे पुढे नाही. मध्यरात्री 12 वाजता ही सेवा चालू करायची आहे आणि संपवायची तुमच्या गतीने. म्हणजे तुम्ही हळूहळूही वाचू शकता किंवा तुमची स्पीड असेल, तुम्हाला संस्कृत येत असेल किंवा मराठीमध्ये वाचण्याची स्पीड असेल तर तुम्ही एकदम स्पीडमध्ये, म्हणजे फक्त उच्चारण चुकीचं घेऊ नका, उच्चारण व्यवस्थित करायचं आहे. आणि तुमच्या मनाने गतीने ही सेवा तुम्हाला हळूहळू गेलं तरी चालेल.
तर बघा, ही सेवा एकाग्रतेने करायची आहे तुम्हाला. म्हणजे सेवा चालू आहे आणि मनात दुसरे विचार तर किंवा इकडं तिकडे लक्ष जाते, कुठे काय वाजतंय, कुठून काय आवाज येतो. कारण टायमिंग असतो रात्री 12चा, सर्व झोपलेले असतात, सगळीकडे शांतता असते. त्यामुळे कसं आहे, आपलं लक्ष कुठलंही काम आपण जर अशा वेळेस करत असेल तर लक्ष त्या कामात न लागता दुसरीकडेच लागेल. तर तसं नाही करायचं, तुम्हाला एकाग्रतेने ही सेवा करायची आहे. इकडे तिकडे लक्ष न देता पठण करायचे. कारण की ही सेवा इतकी प्रभावी आहे की तुमच्याकडनं जी काही निगेटिव्हिटी असते ती ही सेवा तुमची होऊ देत नाही. त्यामुळे तुम्हाला इकडे तिकडे दुसरीकडे लक्ष न देता सेवेमध्ये लक्ष द्यायचे आहे आणि पूर्ण श्रद्धेने भक्तिभावाने ही सेवा करायची आहे. तर बघा, 21 दिवसाची ही सेवा करायची आहे तुम्हाला. 21 दिवसानंतर तुम्हाला बघा किती चांगला अनुभव येतो. तर तुमच्या मनातील प्रत्येक जी आर्थिक अडचणीची जी इच्छा असेल, म्हणजे तुमची आर्थिक अडचण असेल तर ती सुटेल, तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होईल. आणि तुम्हाला जर नोकरीमध्ये काही अडचणी येत असेल तर ते पण पूर्ण होईल. फक्त तुम्हाला असं नाही आहे की आपण म्हणजे नुसतं सेवा करायची आणि झोपून राहायचं आहे, दिवसभर झोपायचं म्हणजे तुमची सेवा पूर्ण होणे म्हणजे तुमची इच्छा पूर्ण होईल असं नाही. आपल्याला कष्टाला पर्याय नाही. कष्ट केल्याशिवाय कुठलीही गोष्ट मिळत नाही. फक्त आपल्याला कष्टाला नशिबाची साथ मिळावं म्हणून आपल्याला देवाचं नामस्मरण करायचं असतं. कारण जे आपल्या नशिबात लिहिलं आहे ते देवाशिवाय दुसरं कोणीच मिटवू शकत नाही. त्यामुळे आपल्याला सेवा ही करायची आहे. कष्टाला जोड द्यायचा आहे, तो म्हणजे सेवेचा. तर बघा, अशी तुम्ही सेवा करून बघा, तुमच्या आर्थिक अडचणी दूर होतील आणि तुम्हाला ही सेवा करा. आणि बघा, तुम्हाला कोणता अनुभव येतो ते मला कमेंट करून नक्की सांगा. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा. धन्यवाद.